पहा सुखी जीवनाचा मंत्र। सर, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, बोला। की हरण्या आजार हा काय आहे, त्याच्यामुळे होतो आणि त्याच्यापासून काय त्रास होतो? म्हणजे हर्निया आजार काय आहे आणि या आजारामुळे तुम्हाला समजा बऱ्याचदा हर्निया हा कुठे येतो, आपल्या अंडकोशाच्या बाजूला किंवा स्क्रोटम मध्ये येतो, बरोबर आहे? हो। हां, तर त्यामुळे काही लैंगिक शिथिलता येते का किंवा त्यामुळे काही लिंगावर परिणाम होतो का, असा देखील प्रश्न असणार आहे तुमचा। हो हो सर। चला, खूप सुंदर प्रश्न आहे, सांगूया तुम्हाला। म्हणजे बऱ्याचदा मला कौतुक करावं वाटतं आपल्या सर्व दर्शकांचं की हर्निया म्हणजे काय। सिंपल गोष्ट आहे, तो बऱ्याचदा कळत नाही। हर्निया म्हटल्यानंतर काहीतरी जनरल टर्म आठवते, मोठ्यात असतो का लहानात असतो, सांगूया आपण। मित्रांनो, हर्निया म्हणजे काय? हर्निया म्हणजे कुठल्याही आपल्या शरीरातल्या भागातनं मिडलाईनमध्ये म्हणा किंवा बऱ्याचदा काही ज्या ठिकाणी ओरिजिनल जे ओरिफिसेस असतात त्यामधनं बऱ्याचदा काय होतं की आतील आतड्याचा भाग, बाहेरचा भाग कंजेनायटली म्हणजे जन्मताच बऱ्याचदा वीक असेल किंवा काही कारणामुळे पोटातले प्रेशर जर वाढले असतील तर अशा वेळेला तो भाग जे इंग्वायनल लिगामेंट म्हणजे त्या इंग्वायनल कॅनलमधनं म्हणजे ग्रोइन रिजनमधनं अंडकोशामध्ये किंवा स्क्रोटममध्ये उतरतात। त्याचा परिणाम काय होतो, कधी कधी हा हर्निया इतका मोठा असतो की त्या ठिकाणी तो अडकला जर गेला तर मग पेन होत असतो किंवा त्याला आपण ऑब्स्ट्रक्शन म्हणतो। काही केसेसमध्ये बऱ्याचदा हर्नियामुळे त्या ठिकाणी पूर्ण स्क्रोटमची स्किन आणि पेनिसची स्किन ही ओढली जाते, लिंग त्या ठिकाणी लहान होतं, इरेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी परफॉर्मन्स करायला अवघड जातं किंवा बऱ्याचदा यामुळे ऑब्स्ट्रक्टेड हर्निया देखील होत असतो। म्हणून एकच सांगेन, तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजिस्टना भेटा, भेटल्यानंतर माइल्ड फॉर्ममध्ये असेल तर त्याला आपण काही कॉन्झर्वेशन करू शकतो, पण जास्त हर्निया असेल तर त्याला स्पेशली बॅसिनीज रिपेअर करून आपल्याला त्या ठिकाणी ते नीट करता येतं, मेश टाकता येते किंवा त्याची कॉस्मेटिक किंवा प्लास्टिक सर्जरी करून तो हर्निया आपल्याला रिड्यूस करता येतो, पण वेळीच भेटणं आवश्यक असतं।